नमस्कार. आज मी तुम्हाला व्हेज टोमॅटो आमलेट करून दाखवणार आहे. चला तर मग आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 1 वाटी बेसन, अर्धी वाटी तांदळाचे पीठ किंवा अर्धी वाटी रवा टाकला तरी चालेल. तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असेल तर तांदळाचे पीठ किंवा रवा टाकू शकता. 2 मोठे टोमॅटो, हिरवी मिरची, आलं लसूण कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर, सुके मसाले, ओवा, जिरे, मीठ, तेल, पाणी. आता आपण एक वाटण करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक कापलेले 2 मोठे टोमॅटो, 4-5 हिरवी मिरचीचे तुकडे, 5-6 कढीपत्त्याची पाने, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे. आलं लसणामुळे ह्याची चव खूपच छान येते. आता आपण ह्याची एकदम बारीक पेस्ट करून घेऊया. पेस्ट करून घेतली आहे. आता आपण ही पेस्ट एका वाडग्यामध्ये काढून घेऊया. आता त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीपुरते मीठ, पाव चमचा ओवा. ओव्यामुळे ह्याचा स्वाद खूप छान येतो. हे सर्व टाकल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने सर्व मिक्स करायचे. नंतर त्याच्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून चांगले फेटून नंतर त्याच्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर टाकून पुन्हा पाणी टाकून त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. हे बेटर जास्त पातळ नसते, थोडे घट्टच ठेवायचे असते. आता आपण गॅसवर तवा ठेवूया. तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यावर थोडे पाणी शिंपडून तो टिश्यूने पुसून घ्यायचा आहे व त्याच्यावर तेल लावायचे आहे व नंतर पहिल्यांदा साईडने बेटर टाकायचे आहे व नंतर हे मध्यभागी टाकायचे आहे. असे कारण आहे की तवा मध्यभागी जास्त गरम असतो. गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे. बेसन पोळी पूर्णपणे वरून सुकल्यानंतर थोडे तेल टाकायचे आहे व पुन्हा दुसरी बाजू भाजून घ्यायची आहे. ऑमलेट चांगले भाजलेले आहे. कलर पहा किती सुंदर आलेला आहे. आपण आता सर्व करूया. माझी रेसिपी आवडली असेल अशी आशा करते. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.